कृष्णारी मंडळी, आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी. आपली वारी आपली परंपरा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण अपडेट पाहिलेत. खरं तर तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना आणि एकट्या विठुरायाला हा संसार पेलना अशी म्हणणारी रुक्मिणी आज त्या कोंडण्यपुरातून काही वारकरी मंडळी रुक्मिणी मातेची पालखी घेऊन, रुक्मिणी मातेच्या सगळे वारकरी मंडळी घेऊन कोंडण्यपूरचं जे काही एकंदरीत वैभव आहे ते सगळं इथं घेऊन आज या विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये ही सगळी मंडळी आपल्याला बघायला मिळते. खरं तर काय कोंडण्यपूरचं महत्त्व तर वारकरी संप्रदायाला माहीतच आहे. किती वर्षापासून रुक्मिणी मातेची पालखी घेऊन तुम्ही? 432 वर्ष झाले महाराज. आज तुम्हाला किती वर्ष झाले आता? तुम्ही 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून रुक्मिणी मातेची पालखी घेऊन तुम्ही पंढरपुरामध्ये येता. एकंदरीत जर आपण, काय नाव माऊली तुमचं? माझं नाव गणेश भीमराव डहाके. हे गणेश महाराज होते की हे जे रुक्मिणी मातेची पालखी आहे ती पालखी घेऊन पंढरपुरामध्ये येतात. कितीतरी वर्षांची परंपरा रुक्मिणी मातेच्या पालखीची आहे, तर ती देखील आपण पाहिलं की सगळी ही माऊलीने सांगितलेली आहे. काय एकंदरीत सांगायला आज काय आनंद होतोय? कुठून आले तुम्ही? आम्ही अमरावती जिल्हा चांदूर. अमरावतीवरून. म्हणजे विदर्भ म्हणलं की रुक्मिणीचं माहेरघर आहे. विदर्भ म्हणलं की रुक्मिणी मातेचं इतकं मोठं वलय, आणि विदर्भ म्हणलं की आपल्याला जर आपण पाहिलं तर रुक्मिणी मातेचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं किंवा महती जर पाहिली तर विदर्भामध्ये सर्वाधिक आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर संत मुक्ताबाईंची सुद्धा महती किंवा शेवटच्या पाऊलखुणा जर संत मुक्ताबाईने कुठं सोडल्या असतील तर त्या विदर्भामध्ये सोडल्यात. इतकं पावन असं, म्हणजे आपण म्हणतो की पवित्रते कुळ पावन तो देश, म्हणजे इतका पावन देश आहे आणि या देशामध्ये विदर्भ इतकं पवित्र आहे, त्याचं इतकं नाव आहे. काय महती आज विदर्भाची? महत्त्व म्हणजे खूपच विठ्ठल रुक्मिणीचं माहेरघर. आणि इथून लोक येतात, तिथं माहेर म्हणून आमच्या इकडे मामा करत येतात. जगाला सांभाळणाऱ्या विठ्ठलाची अर्धांगिनी तिने, आपण जर पाहिलं की तिने कोंडण्यपुरासारखं ठिकाण विठ्ठलानेही तिथपर्यंत पोहोचले आणि रुक्मिणी इथपर्यंत पोहोचली. तुम्ही सगळे, आपण तर सगळे विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीची लेकरं आहोतच, पण तुम्ही जरा अधिक प्रमाणामध्ये विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या जवळ आहेत. काय सांगाल? आम्ही त्यांचे भाऊच आहोत ना. आम्ही त्यांचे भाऊ असल्यामुळं परमात्मा आमचे जावई आहे. पांडुरंग परमात्मा आमची जावई आहे. आम्ही त्यांची मेवणी आहोत. रुक्मिणी आहे आमची बहीण आहे. नात्यानी आम्ही अमरावतीहून आलेलो आहे आणि आमची पालखी श्री क्षेत्र चांदूर बाजार, गुलाबराव महाराज. आमचे गुलाबराव महाराज वयाच्या 4थ्या वर्षापासून महाराजांचे डोळे गेले. मी ज्ञानेशाची कन्या आणि कृष्णाची पत्नी आहे. महाराजांचा गोपीवेश होता आणि महाराजांनी वयाच्या कमी 34 वर्षामध्ये 133 ग्रंथाची रचना केली आणि माऊली कशी आहे ही प्रतिमा महाराजांनी पहिले रेखाटली. आपण पाहिलं की माऊलींची महती विषाद केलेली आहे. तर आम्ही विठ्ठलांचे सासरे आहोत असं सगळ्या वैदर्भी वासियांचं म्हणणं आहे. ते बरोबर आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कुठं काही असेल तर ते रुक्मिणी मातेचं माहेर आहे. कोंडण्यपूरची सगळी वारकरी मंडळी आहे आज विदर्भातून रुक्मिणी मातेची पालखी घेऊन आज ही सगळी मंडळी पंढरपुरामध्ये आलेली आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात मंडळी यंदाची पंढरीची वारी. आपण आहोत आत्ता पश्चिम द्वारावरती आणि पश्चिम द्वारावरती सगळी वारकरी मंडळी आजही, म्हणजे इतकी काल एकादशी झाली आणि आज देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जनसमुदाय जो काही आहे वारकऱ्यांचा तो आपल्याला बघायला मिळतो. आणि हे जे काही महती होती ती कोंडण्यपूरची होती, रुक्मिणी मातेची होती. ही सगळी या वारकऱ्यांनी विदर्भातल्या इथे आपल्याला सांगितलेली आहे. खरं तर इतिहास आहे आपल्या या भारतीय संस्कृतीला, आणि तो इतिहास काय तर एकंदरीत विदर्भातल्या मंडळीने सांगितलेला आहे. तुम्ही सर्वजण बघत आहात मंडळी यंदाची पंढरीची वारी. आपली वारी आपली परंपरा. रामकृष्ण हरी.